गोपाळकृष्णाने सर्वसाधारण माणसाला निवडलं नाही बरं आदर्श म्हणून. संसारच काय, अरे ज्यानी महाराज पण उपभोगले, राजा म्हणून सम्राट म्हणून राहिले, त्यांच्याकडे बोट उचललंय की भगवद्गीताला असा संन्यासी मान्य आहे, जो राजा आहे, सर्व उपभोग आहे. आणि एक गंमत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराजा जनकांची स्थिती काय होती. मधून एखादं उदाहरण सांगावं. सगळ्यात मोठे वैराग्यशाली काही सत्पुरुष होऊन गेले. त्याच्या सनक सनंदन सनतकुमार हे ठीक आहे, ब्रह्मदेवाचे 4 पहिले मानसपुत्र, यांना आपण थोडं वगळून टाकू. नंतर जे प्रसिद्ध झाले हे 4-5 लोक जास्त झालेत. नंबर 1 शुकाचार्य, नंबर 2 महावीर, नंबर 3 गौतम बुद्ध. आपण तिघांचा विचार करू. भगवान शुकाचार्य 16व्या वर्षाच्या वयापर्यंत गर्भातच होते आईच्या. बाहेर ये सगळे विनंती करून थकले, नको म्हणले. संसाराचा जर वारा लागला ना, माझं पाणी पित होईल, मला भीती वाटायली संसारात आल्यावर कसं होईल, माया मला बंधनात टाकेल. शेवटी भगवान व्यासे म्हणाले, ये रे बाबा बाहेर ये. आणि बाहेर आले. एकदम 16व्या वर्षाच्या याच्यात जन्म झाला. नंगधडंग जैन साधू, आणि लगेच निघाले तर वनात. भगवान व्यास त्यांच्या मागे लागले, बाळा अरे आत्ताच जन्म झालाय तुझा, आम्हाला काही तुझ्यावर प्रेम करण्यासारखी काही स्थिती येऊ दे. कशाचे आले? नाही, निघाले तडाक जंगलामध्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, हे 3 वैराग्याचे शिरोमणी महावीर, गौतम बुद्ध आणि शुकाचार्य सारखे. महावीर आणि गौतम बुद्धाचा फरक आहे की संसार करून त्यागलं म्हणून थोडा फरक आहे. संसार काय असतो माहिती झालं, राजे पण काय असतो माहिती झालं, बायको पोरं झाली, सोडलं, मन भरल्यावर सोडलं. पण शुकाचार्यांनी माहीतच नाही, भगवान शंकराचार्यांनी देखील केलंच नाही. त्याच्यानंतरचं उदाहरण भगवान शंकराचार्य येतं आणि पुढे माऊली येतात. संसारच नाही. आता हे शुकाचार्य वनात गेले, समाधी अवस्थेत राहिले, खाली येत होते. समाधी भंग पावत होती. पुन्हा वडिलांकडे आले, पिताजी मला अजून समाधी बोध अवस्था येत नाही. भगवान व्यास प्रचंड पावरचे आहेत बरं, पण पोरग आपल्या हातानं ऐकलं नाही. थांब म्हणल्यानंतर जिथं ऐकलं नाही तर आपण याला काय द्यावं म्हणून बापांनी दिलं नाही. अनेक बापांनी आपल्या पोराला दिलं नाही, अनेक बापांनी. त्याचं काही श्रद्धा बसू शकत नाही म्हणून 4 माणसं घेऊ शकत नाही. त्याच्यापैकी 1 घरची माणसं, नंबर 2 जवळचे नातेवाईक लांबचे घेऊ शकतील, नंबर 3 मित्र परिवार, नंबर 4 शत्रू परिवार. या शत्रू शिव्याच देण्यात गुंग असतात, ते काय घेणार. 4 माणसं घेऊ शकत नाही. त्याच्यात भगवान व्यासांना एवढं पावर असताना अरे क्षण लागला नसता, कारण वैराग्याचे महामेरू आहेत, त्यांना किती क्षण लागला असता. जाय म्हणले, जाय महाराजा जनकाकडे जा, उपदेश तुला ते देतील. आता पहा, हे संन्यासी संसाराचा कासरा लागू देत नाहीत.
आणि पाठवलं कोणाकडे? महाराजा जनकाकडे. जा सांग मी पाठवलंय. आणि महाराजा जनक उपदेश देतील, त्यावेळेसच तू पूर्ण होशील. मनात शंका आली, पिताजीचं डोकं जरा बरोबर दिसत नाही आहे, कोणाकडे पाठवावं? एक तर स्वतः द्यावं, जनकाकडे जो संसारी आणि पुन्हा राजा, म्हणजे गरीब तरी आहे का? गरीब नाही, श्रीमंत टाटा बिर्ला, आणि त्याच्याकडे पाठवावं. मनात खुट 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 चाललं होतं, पण काय करता, श्रद्धा पूर्ण विकसित झाली नाही. कारण नॉर्म्स पक्के झाले होते. संन्यासी, आपण संन्यासी आहोत तर आपल्याला किती वैराग्यशाली सत्पुरुष पाहिजे. आपल्याकडे असंच आहे, आपल्याकडे आपण काही नॉर्म्स मानलेत. गुरु कसा असावा, बस त्याचे काही नॉर्म्स ठरवून घेतलेले. आपण त्या लाईनमधून पाहतो, हे दिसणं बरोबर असंच पाहिजे, हे दिसणं, हे काय कशाचे गुरु आले. असं शुकाचार्यांचं झालं. आपल्याचसारखं खातायत, आपल्याचसारखं पितायत, आपल्याचसारखं चालतायत, ड्रेस आपल्यासारखं घालतायत, विनोद आपल्यासारखं करतायत. छे 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 छे, कसे पाहिजेत? रामकृष्ण परमहंसासारखे, दाढी वाढलेली, नंगधडंग असे बसलेले, असे पाहिजे. असे आपले काही नॉर्म्स, तसे त्यांचे काही नॉर्म्स होते. महाराजा जनक त्यावेळेस ज्यावेळेस हे दरबारात घुसायचा प्रयत्न केला, अडवलं न, स्टॉप. सुदामालाही असंच अडवलं होतं द्वारकाधीशांच्या ह्याच्यात. अशा माणसाला कोण जाऊ देतं? एकदम नंगधडंग, पुन्हा चड्डी नाही, बनीन नाही, काही नाही. अडवलं, जाता येणार नाही, परमिशन पाहिजे महाराजांची. हे जरा ऐटीत म्हणाले, जा सांगा व्यासपुत्र शुकाचार्य आलेले आहेत. त्यांना वाटलं नाव ऐकलं की जनक पळत येतील. आणि त्यावेळेस नर्तकीचा डान्स चालला होता दरबारामध्ये. नृत्यांगणा नृत्य करीत होती. अरे 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 अरे, याचं तर पुन्हा डोकं उठलं शुकाचार्यांचं. नाच पाहतायत, आनंद म्हणत वावा 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 करायले ते नाच पाहून महाराजा जनक, आणि रस घेत आहेत संगीताचा, त्या नृत्यांगणांचा. म्हणले आपण तर ऐकलं होतं निदान वैराग्यशाली जीवनात असे बसलेले असतील महाराजा जनक, हे तर अजून खालचं स्तर निघालं. म्हणले तसं विवेकानंदांचं झालं होतं. ते सांगत नाही उदाहरण. एकदम बघ, नृत्यांगना डान्स करतायत, दरबार गेला की शुकाचार्य आलेत, परमिशन मागतायत येण्याची. जा सांगा सध्या वेळ नाही मला, बसून राहा म्हणावं, माझी परवानगी येत नाही तोपर्यंत. रागही आला शुकाचार्याला. मला म्हणाले, त्याला सांगितलं का व्यासपुत्र शुकाचार्य? सगळं सांगितलं. म्हणले वेळ नाही. म्हणले आणि काय काम आहे? हे डान्स पाहणं का? पिक्चर? जसं एखाद्याने यावून पिक्चर पाहत बसावं आपण, त्याच्यामध्ये बसले. आता काय, बापाची आज्ञा मोडता येत नाही. श्रद्धा अशीच बसले पा ध्यानस्थ अवस्थेत. त्या अशा दरबाराच्या बाहेर जे काही ओटा असेल किंवा असं काही पोर्च असेल तिथे बसले ध्यानमग्न अवस्थेत. जाऊ द्या, येतील त्यावेळेस येतील. आणि त्यांना म्हणा ट्राय करू नका, माझा वेळ समाप्त झाला, मला यायचं त्यावेळेस येईल. आता धड गेलं ना. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, काही दिवस लोटले समाधीभूत अवस्था. नंतर त्या समाधीमध्ये विचार आला, अरे बाप सांगतोय, महाराजा जनकांची काय स्टेज असेल? ज्यावेळेस आपण बापालाही ओळखलं नाही आणि महाराजा जनकालाही ओळखलं नाही, असं तर झालं नसेल.
आपल्याला खरंच काही कळलंय का? आणि ज्यावेळी शरणागती पत्करली, मनोमन महाराजा जनकाकडे, मी शरण आलो तुम्हाला, मी खरंच ओळखू शकलो नाही खरा धर्म, खरं अध्यात्म. त्याच वेळेस काही दिवसानंतर महाराजा जनक स्वतः आले आणि डोक्यावर हात ठेवला शुकाचार्यांच्या. शुकाचार्य उठा. त्याच वेळी साक्षात्कार झाला. आता तुम्ही बरोबर झालेत म्हणले. आता ही स्टेज आली. खळखळा अश्रू शुकाचार्यांच्या डोळ्यातून वाहत आहेत. मी तुम्हाला नाही ओळखू शकलो म्हणले, म्हणूनच मी आलो नव्हतो. शुकाचार्यांना पूर्ण करणारे महाराजा जनक काय सामर्थ्य असेल. त्यावेळी सीतेचे बाप होऊ शकतात, लक्षात घ्या. आणि त्यावेळेस भगवद्गीताकार भगवान कृष्णाच्या परब्रह्मच्या तोंडातनं शुकास म्हणजे यांचा उल्लेख येतो, महाराजा जनकांचा. ते ज्ञानेश्वरीला अपेक्षित आहे. संन्यासाला मार्गदर्शन देऊ शकेल असा संसारी पुरुष संन्यासी असला पाहिजे. दॅट इज भगवद्गीता. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपाहाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. काय करतो कर्मयोग? काय करतो हा? म्हणून याच्यामध्ये ज्या युक्त्या दिलेल्या आहेत, जैसे वज्र कवच लेविजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. वज्र कवच घाला, मग शस्त्र तुटून पडले तरी तुम्हाला काही बाधणार नाही. संसारात उतरायचंय, संसारातून पळून जायचं नाहीये. पण वज्र कवच घालावं असं दुसऱ्या अध्यायातली ओवी सांगते, ती खास जिथून सुरुवात झालेली ज्ञानेश्वरीचं उड्डाण. चिलखत घालायचंय मग युद्धात उतरायचंय, बुलेट प्रूफ घालायचंय. तसं संसारात उतरताना चिलखत घालायचंय. ते चिलखत वज्र कवच कोणतं? पहिलं काय? परवानगी मागणे, अर्पण करणे. पहिला प्रयोग की माझं कर्म नाहीये, ईश्वराचं कर्म ईश्वराकरिता परवानगी मागून करतो आणि ते अर्पण करतो. आम्हाला राग काय येतो? कारण कर्म माझं समजतो, फळ माझं समजतो. माझ्या फळाच्या आड कोणी येत असेल, माझ्या कर्माच्या आड कोणी येत असेल, माझ्या अपेक्षापूर्तीच्या आड कोणी येत असेल तर मला राग येतो, कारण माझं आहे. आणि प्रभूचं असेल तर. म्हणून महाराजा जनकांची स्टेज पहा. म्हणून भगवंतानी किती प्रयोग दिलेत. मागच्या याच्यात आठवा. आता साक्षी भावाची तर 7 तासाची कॅसेट आहे. ते देहाभिमान सांडोणी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते गुणाभिमान सांडोणी, गुणकर्मे ओलांडुनी. 7 तास बोललोय आपण. साक्षीभूत होऊनी वर्तती देही. सत्वगुण रजोगुण तमोगुणांच्या पलीकडे जाऊन कर्म करा, बाधू नये. साक्षीभाव अति कठीण आहे बरं, अति कठीण. कितीदा तरी ऐकावं लागेल तेव्हा साक्षीभाव. आणि वागत असताना तर क्षणोक्षणी तुटेल.
क्षणोक्षणी तुटे. एक एक कला सांगितल्यात भगवंतानी वज्रकवचाच्या. आणि भगवान महाराजा जनकांनी तसंच वागलेले आहेत. एका संन्याशाने विचारलं महाराजा जनकाला. दोघेही तीरावरती आले. गंगा स्नानाला 4 वाजता. गंगा स्नान करत असताना हा संन्यासी छाती धुत होता आणि महाराजा जनक अर्घ्य देत होते 4 वाजता. सगळ्यांचे स्नान 4 वाजता होत होते, माहीत नाही का. आणि तेही नदीवर जात होते. त्यानंतर एकदम त्यांनी प्रश्न विचारला संन्याशांनी, महाराज माया कशाला म्हणतात? ते काहीच बोलले नाही. तितक्यात एक माणूस पळत आला. महाराज 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 जनकपुरीला आग लागली. त्यांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि आपलं अर्घ्य देणं चालू आहे. ध्यानस्थावस्थेमध्ये महाराजा जनक आहेत. पुन्हा आला दुसरा दरबारी. महाराज महाराज महाराज. एक शिपाई पळत आला. दुसरा. महाराज सगळं जनकपूर जळत आहे. पुन्हा पाहिलं, पुन्हा आपलं शांत आहेत, समाधी बोधावस्थेत. पुन्हा तिसरा आला पळत. हाय म्हणाला महाराज महाराज संन्याशी. महाराज महाराज जरा पाहते यायलेत लोक. हा संन्याशी बरं का. छाटी गिटी सगळी होती फक्त जवळ. तितक्यामध्ये एकाला महाराज राजवाड्याला आग लागली, तुमच्या रंगमहालाला आग लागली. महाराजांनी फक्त पाहिलं, पुन्हा शांत आहे. हा संन्याशी म्हणाला महाराज आता तर राजवाड्याला आग लागली, आपले कपडे जातील, आपलं सगळं जळेल. महाराज काही नाही. शेवटी संन्याशी धूम ठोकली संन्याशाने. कारण याच्या लंगोट्या वाळवलेल्या होत्या. त्याला वाटलं लंगोट्या गेल्या तर कुठून राहणार. महाराजाचं राज्य जळायलंय काही नाही, पण याच्या लंगोटीसाठी हा पळाला. तिथे गेल्यानंतर मायावी आग होती, ती संपली. हा पळत आला संन्याशी. आल्यानंतर महाराज जनक हसले आणि म्हणले, समजलं का माया काय असते? साक्षी भाव होऊनी वर्तती दे. साक्षीत्वाने. आणि महाराजा म्हणाले देखील, अरे कोणाचं राज्य? ज्याचा असेल त्याला जाळायचं असेल तर जाळून टाकील, त्याला राजवाडा संपवायचा असेल संपवून टाकील, माझं नाहीच आहे. बिर्लांसारखं आय एम ए कस्टोडियन, मी ट्रस्टी आहे. ट्रस्टी म्हणजे साक्षीभाव. त्याला संपवायचं असेल संपवेल. हा कर्मसन्यासी. ठेवलं तर मी करतो आणि त्याला जाळूनच टाकायचं तर मी मुक्त आहे. किसका राज. हे महाराजा जनक आहेत. काय म्हणलं होतं? आता याची लागी सांगेन म्हणून संन्यास फळ. दुसरं काय म्हणून जे जे नाही आपलं परवानगी मागणे, अर्पण करणे. जे जे कर्म निपजे ते ते आदी पुरुषी समर्पिचे. भगवंता सगळं तुझंच आहे, आपण तसं नाही. भगवंता माझं आहे आणि तू दे. चपलीनच हालाव ते न्यू ब्रँड बाटाच्या. न्यू ब्रँड सगळं अध्यात्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही थोडंही मागणं अध्यात्माच्या विरुद्ध आहे. कुठल्याही महाराजाकडे जाऊन जर तुम्ही तोंड वेगाडलं, कारण त्या महाराजाला काही कळत नाही. घे मंत्र, तुझा धंदा चालत नाही का? नाही. मागितलं ना तुम्ही, ईश्वर दणकाच देतो. म्हणजे त्याला कळत नाही. आपण म्हणतो महाराज त्याला काही कळलं म्हणून काही द्या, नाही चालत. आता तो विषय नको.
पण मागणे नाही, तुझं आहे, तू पहा, माझं काही नाही, माझं काहीही नाही, पोरगं नाही, कोणी नाही, मी एकटा आहे, कोणी नाही, फक्त मी आणि तू दोघंच आहेत. करोडो जन्मापासून आपण आहोत, करोडो जन्म झाले, आपण एकटे आहोत, बाकी सगळा माया बाजार आहे. म्हणजे लक्षात घ्या, असं कर्म त्याचं असेल तर आपल्याला काय लागायचं काय कारण आहे? म्हणून त्याचं कर्म त्याच्यासाठी केलं आणि त्याला अर्पण केलं, विषय संपला. हे व्यवहारातलं वागणं झालं वज्र कवचाचं. म्हणजे परवानगी मागितली ना अर्पण केली, अर्पण केली म्हणजे अग्नीला तुम्ही अर्पण केलं ना, अग्नीला अर्पण ते कर्म केले की ते जळून गेलं. दुसरं, तुम्ही काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही अनुसंधान असतं, भगवत नाम असतं किंवा मनोमन जप असतो, त्यावेळेस प्राणकोठा वरच जातो, तो स्थिरावण्याकडे असतो. म्हणजे कर्म अर्पण व्हायला आत्म्यामध्ये. प्राण ज्यावेळेस आत जास्त वाहतो, बाहेर कमी येतो, त्यावेळेस प्रत्येक कर्मलहर, प्रत्येक प्राणाची लहर आत्म्यामध्ये विलीन होत असते. 12ने श्वास जर वर जात असेल काम करत असताना, साधना करत असताना, आणि 2-3 आणि खाली येत असेल तर ही कर्मलहर अर्पण झाली. आणि म्हणून ते बाधत नाही, ते जळालं, ती फिल्म जळाली. आणि म्हणून सारखा आठव जर परमेश्वराचा नामजपामध्ये असेल, अनुसंधानामध्ये असेल, तुम्ही प्राणावर जर लक्ष ठेवलं किंवा सारखा नामजप जर केला, प्राणलहर वरच जाईल संसारामध्ये. म्हणून अखंड नामस्मरण संतांनी सांगितलं याच्याकरता की प्राण वर गेला पाहिजे सारखा. आणि प्राण शरणागत आत्म्याला होत असतो. तुमचं नाहीच आहे. गंगा सागराला मिळाले, गंगा सागर, आपण तिथे जातो बुटकुळ्या मारायला. अरे ही गंगा, हा सागर, इथे त्याचं मिलन झालं पाहिजे. ह्या गंगेचं रूपांतर महासागरात झालं पाहिजे. तो गंगा सागर आहे. आपण तिथे जाऊन पाहतो, 2 बेंडकुळे सापडत नाहीत. हा गंगा सागर आहे. इथे आपण पोहोचलं पाहिजे. तर ही कर्मलहर अशी संपते. याला कर्म संन्यास म्हणतात. फळ मिळालं की नाही? आता बा, तुम्ही एखादं काम केलं, विद्यार्थ्यांनी मेडिकलचं काम केलं, पण ऊर्ध्व श्वासामध्ये जर केलं, ऊर्ध्व ध्यान अवस्थेमध्ये केलं, साक्षी भाव राहून केलं, परवानगी मागून अर्पण करून केलं, नामजप अखंड करून केलं, ध्यान साधना करून केलं, साधनाद्वारे केलं, किती प्रयोग आहेत. आता मी काय सांगू, सगळं आतापर्यंतच्या कॅसेट आहे का? ह्या सगळ्या प्रयोगांनी जर कर्मलहर ऊर्ध्व होत असेल, श्वास वरच जात असेल, आणि अखंड प्रभू प्रेम जर प्रगट होत असेल, सतत प्रतिमा प्रयोग समोर असेल, भगवान सारखा समोर, आजूबाजू, मागे पुढे, वर खाली भगवान अखंड दिसत असेल, काम करत असतानाही भगवान, वस्तूमध्ये भगवान, विषयांमध्ये भगवान, सगळ्यामध्ये भगवान, तर प्रत्येक कर्म लहर त्याच्या चरणावर अर्पण आहे. फळ मिळतंय, पोरग होतंय, फळ मिळतंय, धनधान्य संपत्ती मिळते, काम मिळतंय, भोग मिळतो, सगळं मिळतंय. पण ही प्रत्येक कर्म लहर अर्पण झाली वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातनं. म्हणून फळ जरी मिळालं तरी तो संन्यासी झाला. म्हणजे कर्म न करणं पेक्षा कर्म करून उपभोग घेऊन, लक्षात घ्या, फळाची बाधा होऊ नये, कर्माची बाधा होऊ नये, असं होणं याला निष्काम कर्मयोग म्हटलंय किंवा फलत्याग म्हटलंय. कर्म फल त्याग. फळ मिळालंय पण ईश्वराकडे अर्पण केलंय. म्हणून पहा, ईश्वराला नैवेद्य दाखवायचा. जगन्नाथपुरीमध्ये आपण काय करतो माहिती आहे का? एक घास काढतो, हे करतो,
आणि तेवढंच दाखवतो तो घास नैवेद्य. कुठे सगळं खाऊन टाकलं तर आपलं काय भाव. जगन्नाथपुरीमध्ये सगळंचे सगळंच आणतात, हांडे पांडे, मोठमोठे हांडे, ते सांडत राहतं पण सगळे भोग येतात. म्हणजे सगळंच जसं ईश्वराने खाल्लं चाखलं, मग सगळ्याचा महाप्रसाद होतो. आणि तो महाप्रसाद मग कोणी कोणाचं उष्ट खाल्लं तर चालतं. ब्राह्मण देखील भिकाऱ्याचं खाऊ शकतो, तिथे उष्टपणा नाही, कारण प्रसाद झाला आहे तो. भगवंताला सगळंच दाखवलं. आपल्याकडे मोठं बघून तिकडे ठेवतात, एक चमचाभर आणतो, घे भर तुझं पोट, आम्हाला मात्र टर खाऊ दे, हा आपला भोग. तर याला म्हणतात कर्म फळ मिळालेलं आहे, पण ॲटोमॅटिक कर्मत्याग झाले, कारण प्रत्येक लहर आत गेली, विकार उत्पन्न झाले नाहीत, आसक्ती उत्पन्न झाली नाही, प्रेम उत्पन्न झालं. आणि म्हणून भगवंत म्हणतात कर्म करून कर्म फल त्याग होतो, तोही संन्यासी होतो, कारण प्रत्येक कर्मलहर मला अर्पण झालेली. आणि भगवंताला हे जास्त आवडतं. तिसरा श्लोक, ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. वा. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. जो द्वेष करीत नाही, संन्यासी कशाला म्हणतात भगवान व्याख्या सांगतायत, कारण संन्यासाला मिळणारं कर्मत्याग लक्षणापासूनचं फळ आणि कर्म करून कर्मफल त्याग झालेल्या कर्मयोग्याचं फळ हे सारखं असतं. म्हणून संन्यासी कसा असतो हे तुला पहिल्यांदा सांगतो, कारण हाही संन्यासी होतो आणि हाही संन्यासी असतो. तर संन्यासी कसा असतो त्याचं लक्षण जर कर्मयोग्याला मिळालं तर संन्यासी झाला की नाही, लक्षात घ्या. संन्यासी झाला की नाही. नित्य संन्यासी तो जाण राग द्वेष गेले पूर्ण द्वंद्वातूर्त जो सुटला आप बंध मुक्त झाला. जो द्वेष करीत नाही, आकांक्षा करीत नाही, तो नित्य संन्यासीच जाणावा, कारण हे शुरा द्वंद्वरहित पुरुष बंधापासून अनायासे सर्वथा मुक्त होतो. भगवान ड्रेसवर जात नाहीत, भगवान कर्म करण्यावर जात नाही आहेत, भगवान अवस्था कशी होते, ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं त्याच्याकडेच वळलेत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ड्रेस घालून संन्यासी झाला तिकडे भगवान वळत नाहीये. हा कर्मयोगी कर्म करतोय म्हणून नाही, त्याच्यावरही त्यांचे लक्षणं कसे आहेत. भलेही तो कर्मयोगी असो की संन्यास योगी असो, तो कसा संन्यासी असला पाहिजे, संन्यासस्थ वृत्तीने कसं त्यांनी राहावं त्याचे लक्षणं भगवान सांगतायत. ही लक्षणं जुळले तर हा कर्मयोगी संन्यासी आहे. लक्षात घ्या. आता लक्षणं एक एक पहा आणि आपल्याकडे वळवा बोट. आपण दुसऱ्याकडे बघू. नो, तो नो, ती हा छे छे, आपण यस असं नाही. आता वळवा बोट. तरी गेलियाची सेन करी, तरी गेलियाची सेन करी न पवता चाडन धरी जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. एकच ओळ आहे, काय प्रभावशाली रीतीनं मांडलंय. लक्ष. तरी गेलियाची सेन करी, निष्कंप झालेला ज्ञान बुद्धियोगी भूत गोष्टींची आठवण करीत नाही, गत गोष्टींची आठवण करीत नाही. शरीर निर्वाहासाठी काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरत नाही. जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अति अचल असतो.
एकच ओवी प्रचंड सार आणून उभी करते तुम्हाला. तरी गेलियाची सेन करी. कोणता प्रयोग आहे? भूतकाळात घडलेल्यांची आठवण करीत नाही, दुःख करत नाही. आपण याच्यात बसतोत का? पहिला प्रश्न आहे. कर्मयोगात आहेत, काही राजर्षी योगात आहेत. आपण बसतोत का? आणि लक्षणात बसत नसूत तर खाली पडलेलो आहेत म्हणून समजा. कोणता प्रयोग आहे? भूतकाळात जाऊ नका, भविष्य काळाचा विचार करू नका, वर्तमान काळात राहा. बरोबर आहे? गेलियाची सेन करी. कसं झालं? मी किती कष्ट केले, मी किती राबले या घरात. पुरुषे म्हणतात किती भावांचं मी केलं, किती मरमर वागलो, सगळ्यांचं केलं, पण मला काय फळ मिळालं? अशी आठवण केली की खाली पडले म्हणून समजा. इथे दुःख निर्मिती आहे. मी केलं हा भाव आहे. लक्षात घ्या, एकेका वाक्यात मी केलं हा भाव आहे. आणि आपण प्रत्येक जण त्याच्यात लिडबिडलेलो आहे. मी केलंय, माझ्यामुळे झालंय, होय मी कष्ट उपसले. मी म्हणजे ईश्वराला काही मानलेलं नाहीये. शक्ती माझी, माझा देह, माझं मन, माझी बुद्धी, माझा रेजिस्टन्स पॉवर, माझं सगळं काम, मी केलेलं काम, मी मिळवलेला पैसा, मी मिळवलेलं धनधान्य, मी मिळवलेली समृद्धी, सगळं माझं आहे. आणि मी यांच्यासाठी सगळ्यांसाठी केलं. त्याच्या आठवणीनं जो दुःखात राहतो तो संन्यासी नाही. गेलियाचे म्हणजे भूतकाळाच्या आठवणी करून जो रडतो, दुःख करतो किंवा भूतकाळात जातो, काही असो, भूतकाळात देखील गेला तरी गेलं. भूतकाळात जायचं नाही हे पहिलं लक्षण आहे संन्यासाचं. एक संन्यासी होते, म्हणून ओशोनी फार स्पष्ट म्हटलंय पहा की सगळे जैन लोक आणि बौद्धांचे सगळे लोक डिमडिम 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 टिमकी बडवतात की महावीरांनी मोठ्या साम्राज्यावर लाथ मारली आणि गौतम बुद्धांनी मोठ्या साम्राज्यावर लाथ मारली. फार मोठं दिसलं म्हणले यांना. अजूनही तेच सांगतात. त्याचं कारण म्हणले सांगणाऱ्याला माहिती आहे आपण इतके कवडी चुंबक आहोत, एक पैसा आपल्या हातून सुटत नाही आणि त्यांनी करोडोची संपत्ती आणि साम्राज्य सोडलं म्हणून मोठे. पण महावीरांनी बुद्धांनी कधी म्हटलं नाही असं. आणि जर म्हटलं असतं महावीर बुद्ध त्या तोडीचे झाले नसते. ओशोनी एका ठिकाणी उदाहरण दिलंय. एक संन्यासी होता, मी त्याला भेटलो. मला तो म्हणला म्हणे की अशी संपत्ती होती, मी हजारोवर लाथ मारली, मी हजारोवर लाथ मारली, हजारोवर लाथ मारली. मी ऐकलं म्हणले ती लाथच लागली नाही म्हणले तुझी. अजूनही तू लाथच मारतोय आणि तुला ती संपत्ती दिसते, तुझ्या मनातून ती गेली नाही. आणि ज्या दिवशी तुझ्या मनातून अजूनही ती लाथही गेली नाही, ती संपत्ती गेली नाही, तू अजून कामी आहेस, लोभी आहेस. आठव होतोय ना तुला, मी संपत्तीचा त्याग केला, ही आठवण देखील राहता कामा नये. याला साक्षी भाव. लक्षात घ्या,
तुकारामांनी सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. किती बोलू ह्या ओळीवर असं मला नेहमी होत असतं. चित्ती असो द्यावे समाधान. भूतकाळाचा आठव नाहीच. काय होतं, मी आज कसा झालो. भविष्यकाळचं नाही, पण भूतकाळाचा थोडाही विचार येता कामा नये. मी अशी साधना केली, हा देखील एक सात्विक अहंकार येतो. मी इतकं काम केलं. काही लोक मर 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 प्रचंड करतात. एखादं भागवत असू द्या, एखादं मोठं आसाराम बापू, मुरारी बापू, खूप करतात आणि मग फुगून बसतात. बाप, मी होतो म्हणून सगळं झालं. सात्विक अहंकार येतो. आमच्यामुळे हे सगळं घडलं, हे मजाची स्तवजा आले आणि मी स्वतः केले. हा सात्विक अहंकार येतो. म्हणजे भूतकाळात सात्विक अहंकार निर्माण होतो, किंवा जे गेलंय, जे आपण घालवलंय त्याच्याविषयीचा शोक उत्पन्न होतो. अहंकार किंवा शोक एवढंच भूतकाळासाठी निर्माण होतं, लक्षात घ्या. आणि त्याचं कारण मी माझं मानलंय म्हणून मला अहंकार येतो, किंवा मला दुःख होतं, माझी वस्तू गेली म्हणून दुःख होतं. अहंकार किंवा दुःख, एक तर अहंकार वाढतो, नाही तर मग दुःख होतं. लक्षात घ्या. आणि याला संन्यासी म्हटलेलं नाही. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी. निष्कंप झालेला ज्ञानबुद्धियोगी गत गोष्टीची आठवण करीत नाही. आठवणही नाही. काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरीत नाही. वर्तमान काळात कसं वागायचंय, ही ओवी भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही दाखवते. भूतकाळ सांगितला, आता वर्तमान काळात काय, न पवत चाड न धरी. नाही मिळालं तरी त्याची इच्छा करत नाही की भगवंता मिळालंच पाहिजे, तू कसं दिलं नाही रे. तीर्थयात्रा करून आलो तू आम्हाला असं काय केलंस. नित्य ज्ञानेश्वरीला जातो, ठोकर लागली व रस्त्यात जाता जाता, ज्ञानेश्वरीच सोडली. ठोकर लागली आणि तो पिक्चरला गेला तर त्याला रुपये मिळाले, आणि ज्ञानेश्वरीला गेलो ठोकर लागली. देव ह्या जगात नाही. न पवता चाड न धरी. नाही मिळालं, इच्छा करू नका. इच्छा म्हणजे मागू नका, दुसरा अर्थ. इच्छाही करू नका, मागूही नका मला, बेकार यासारखं. काय अर्थ मी सांगितलं. ज्या ज्या वेळेस आपले साधक कुठेही मागायला जातील, तुम्ही खाली पडले म्हणून समजा. म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही मागायला कुठे गेले, विचारायला गेले, त्या त्यावेळेस तुमची आध्यात्मिक पोझिशनचं किती वाटोळं झालं याचं फक्त निरीक्षण करा. भगवद्गीता सांगतोय, ज्ञानेश्वरी सांगतोय, फक्त निरीक्षण करा. सोमानी सांगत नाहीत ना. दुसरा एखादा महाराज पकडून, दुसरं कोणी पकडून, मग तो एक मंत्र देतो, आपण जप करतो. मागितलं ना, इच्छा धरली ना, वर्तमान काळात त्याचं पानदान झालं म्हणून समजा, खाली पडला म्हणून समजा तो साधक. काल यांचा इंटरव्ह्यू झाला, मुलाखत घेतली आपल्या नाणींची, ज्याला मी ललिता काकू म्हणत असत. नानांच्या धर्मपत्नी. नानांचं वय आज 88 आहे आणि त्या बहुतेक 80च्या वर आहेत. रोगग्रस्त आहेत. मी काही प्रश्न विचारले, नाणीतानी शूटिंग घेतली. आठवत नाहीये त्यांना अनेक प्रसंग. पण बाप्पासाहेब ते म्हणाले, सारखं मला म्हणायचे, तू माग, इतकी सेवा करतेस तू, मला काही माग.
तू काही माग मी देईन. त्या म्हणाल्या मी बाप्पासाहेबाला शेवटपर्यंत सांगितलं मला काहीही नको, मला फक्त तुमची सेवा करू द्या. लक्षात घ्या. म्हणजे मी बाई कशी अशी पाहिली म्हणले, अरे किती मागतात लोक, तू मागत नाहीस. कॅसेट ऐका नंतर तुम्ही त्याची. नाही म्हणले. बाप्पासाहेब योग देतो म्हणाले. मी बसत होते म्हणले, बाप्पासाहेब मला काही नको, मला फक्त तुमची सेवा करू द्या. मला सेवा पाहिजे, मला योग नको, मला काही कळत नाही, मला साधना नको, मला फक्त सेवा हवी. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, काही मागू नका. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकाराम म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. काय मागितलं तुकारामांनी? भगवंता तुझा विसर पडू देऊ नको. बस. त्या म्हणाल्या ललिता काकू आयुष्यात इतके प्रसंग आले लग्नांचे, घरच्या लोकांचे, मी कुठेही गेले नाही बाप्पासाहेबाला सोडून. बस. तणू म्हणू जीवे चरणासी लागावे, तणू म्हणू जीवे. मला ओवी आठवली त्यावेळेस. चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ, तणू म्हणू जीवे. कधी गेले नाही म्हणले, सोडून बाप्पासाहेबाला गेले नाही. अनेक नाराज झाले म्हणले माझ्यावर, मुली नाराज झाल्या, नातेवाईक नाराज झाले, मी नाही गेले बाप्पासाहेबाला सोडून. बस सेवा करावी. आणि मग बाप्पासाहेबांनी एवढंच सांगितलं, हे बघ तुला जीवनात काही कमी पडणार नाही. आणि म्हणून शेखरनी सांगितलं की ते आहेत, आजही त्या म्हणाल्या मला काही कमी नाही आज. तो नाही मागत ना, कारण आपला जर हे झालं तर काय, काही नाही कमी पडणार. आणि आजही म्हणले मला काही कमी पडत नाही. कसंही देव चालवतो. बसून असतात त्या खुर्चीवर बाप्पासाहेबांच्या समाधीसमोर. लक्षात घ्या म्हणजे काय भाववृत्ती असली पाहिजे. वर्तमान काळात काही मागितलं नाही. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. बस रात्रंदिवस तुझं गुण गाईल. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको तुझी, संत संग देई सदा. बस सिद्ध गुरुजी जिथे असतील तिथे त्यांची संगत दे, काही देऊ नको. काय मागितलं? हे आपण मागितलं पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या भक्तांनी मागितलं की ज्ञानेश्वरीतून आऊट झाला. चूक केलं असं नाही, पण तुमचा नंबर चुकला. इथं फर्स्ट क्लास फर्स्टच कामी आहे. सेकंड क्लास भक्त अपेक्षित नाही ज्ञानेश्वरांनी भगवान गोपालकृष्णांना. मागणारे भक्त सेकंड क्लास ठरले. सेकंड क्लाससाठी ज्ञानेश्वरी नाही, इथं फर्स्ट क्लास. काही न मागणे हीच तुझी सेवा, काही मागायचं नाही. बाप्पासाहेबांचं आहे काही न मागणे हीच तुझी सेवा, काही मागायचं नाही. त्याला कळतंय रामकृष्ण परमहंस म्हणाले नाही मागायचं. तरी गेलियाची सेन करी न पवता चाड न धरी. धन्ना जाटाला हा रांगडा संत हरियाणाचा. पीक गेलं, शेतकरी होता, अनावृष्टी झाली, दुष्काळ पडला, अन्न खायला नाही. म्हणायचं प्रभू तुझी इच्छा दिसते 6 महिने तरी मी उपवास करावा.
ठीक आहे, उपवास करेल. पॉझिटिव्ह विचारसरणी. आणि खूप धनधान्य आलं, पाऊस पडला समजा पुढे, प्रभू मी उपवास सोडावा अशी तुझी इच्छा दिसते, संपलं. तुझ्या इच्छे का तर स्वतःची इच्छा नाही, प्रभू इच्छा काय तसा वागणारा. काय स्वतःच्या इच्छेने चालणारा नाही, आपण आपल्या इच्छेने प्रभूंनी चालावा अशी आपली अपेक्षा असते. हा ज्ञानेश्वरीचा भक्त नाही. मी मागेल ते दे, मी मागेल तसं वाग, मी म्हणलं ती लिस्ट पूर्ण कर. यू आर सर्वंट, आय एम मास्टर. तू माझा नौकर आहेस, मी यादी देतो आणि तू ती पूर्ण कर. म्हणताना म्हणायचं तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता, काही नाही. आणि मग म्हणायचं माझ्या मातेला, माझ्या पित्याला नीट कर. मग तो कोण होता? नाटक नाही. तुम्ही हो बंधू, काही नाही, बंधू बिंदू सगळं नाटक. इथून तिथून एक सात नाटक असतं आपलं. म्हणून काही न मागणे, न पवता चढ न धरी. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलंय, 12व्या अध्यायामध्ये, माळिये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. भगवंतानी इतकं सुंदर उदाहरण दिलंय. पाण्याने जिकडे माळ्यांनी नेलं तिकडे गपचूप जावं. तुमचं लाईफ मी जिकडे न्यायलो तिकडे गपचूप जा. माळिये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले. बडबड करू नका मध्येच. असं कुठं असतं का? आम्ही ज्ञानेश्वरीचे भक्त ना, आमचं लाईफ इकडं चाललंय काट्याकुट्यात. तेऊ ते निवांतची गेले. निवांत आणि निवांत दोन्ही शब्द आहेत. समाधिबोध अवस्थेतून जाऊ द्या. निवांत वात रहित अवस्था, आणि निवांत म्हणजे शांतता पूर्ण. बडबड करू नका. पुढे पाणिया, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. पाण्याने असं केलं पाहिजे, गपचूप माळी नेतोय तिकडे जाय. कोणत्या फुलझाडाला पाणी द्यायला रे? मी स्टँडर्ड पाणी आहे, गुलाबाच्या झाडाला दे. काठ्याकडे चिखलाकडे कशाला न्यायलास? कॅक्टसला पाणी देऊ नको. बडबड करायची नाही, विचारायचं नाही. पुढे अजून ते म्हणतात भगवान मी एखाद्या वेळेस फळ देईल, बोंब मारायचं नाही, आणि दिलं तर नाचायचं नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे म्हणा माझी. लाभ झाला की तोटा झाला विचार करू नका. वाण्यासारखा दुकानदारीसारखा हिशोब करू नका. 250 रुपये देतोय तर आम्हाला काय मिळतंय? 50,000 दिले मला काय मिळालं? आपल्या बापाचीच राशी आहे. अरे आपल्या बापाचं त्या महाबापाला चाललंय, तुम्ही कोणाला दिलं? समजा आपल्या बापाचं आहे, पण महाबाप घेतोय ना. गेलो कोणाला? महाबापाला. त्याच्यातही आपण बोलतो. ते असं बोलल्यासारखं होतं. बापाला सांगायचं ओ माझी कमाई तुमच्या तोंडावर घालायलो, त्याला काय वाटलं? तसं झालं. आपण ईश्वराला सांगतो की मी द्यायलो. म्हणजे पहा किती बारकावा आहे विचार करण्याचा. सहज आपण ज्या लहरींचा विचार करतो, ज्या विचारांनी प्रेरित होतो, त्या किती चूक असतात इतका बारकावा आहे. कारण आपण नॉर्मल माणसं आहेत, इतका मायन्यूटली विचार करत नाहीत, म्हणून आपण काही मिळवू शकत नाही. न पवता चाड न धरी. न पवता दुःख नाही लिहिलंय. इच्छाच करू नका मला मिळालं पाहिजे. नाही मिळालं देवा देवा
तेव्हा मिळालं पाहिजे. नाही, मिळालं पाहिजे ही आशाही ठेवू नका. म्हणजे दुःख करू नका असं नाही म्हटलं, आशा देखील धरू नका. दुःख तर करूच नका, कारण दुःख भूतकाळात गेलंय. मिळालं नाही त्याचं दुःख करणं म्हणजे भूतकाळ, आणि आशा करणं म्हणजे भविष्यकाळ. आशा देखील धरू नका म्हणजे भविष्य काळात जाऊ नका, भूतकाळात रमू नका. ओनली वर्तमान काळ कर्म करा आणि ती आशा रहित करा. दॅट इज कर्मयोग, दॅट इज संन्यास योग. कर्मातून संन्यास. लक्षात घ्या किती बारकावा आहे. जो सुनिश्चळांतरी मेरु जैसा, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अति अचल असत. अति अचल मेरू पर्वतासारखं राहिलं पाहिजे. म्हणजे नाही मिळालं तरी त्याचं खेद वाटला न पाहिजे. प्रभूंनी वर्तमान काळात मला काही दिलं नाही म्हणून आशा देखील ठेवू नका आणि दुःखही मानू नका. कुठली लहर उठता कामा नये मेरू पर्वताप्रमाणे. अचल म्हणजे थोडीही लहर आशेची, दुःखाची, निराशाची, निगेटिव्हिटीची, आकांक्षेची उठू देऊ नका. आसक्तीची कुठलीही उठू देऊ नका. किती कठीण आहे ज्ञानेश्वरी आणि साक्षीभाव. आम्हाला थोडीच जमतं, तुम्हीच करा. आशा ज्ञानेश्वरी सो काहीही नाही. महाराजा जनकांची सीता अतिशय लाडकी. तिन्ही पुरी स्वतःच्या होत्या आणि ही सापडलेली होती. हे लक्षात घ्या. सीता सापडली एका पेटीमध्ये, पुत्री मांडलंय. पण सगळ्यांपेक्षा सीतेवर अफाट प्रेम होतं महाराजा जनकांचं. आणि सीतेला वनवास झाला. महाराजांना कळालं. दोघेही पती पत्नी त्या पर्वतावर आले, चित्रकूटला. महाराजा जनक अयोध्येहून चित्रकूटला आणि तिथून मग राम पाळतात. भरत आले आणि स्वतः भगवान वशिष्ठ सारखे म्हणतायत. कैकईंना वाईट वाटलं, मी फार वाईट केलं. कैकई रडते, माफी मागते. मला पश्चाताप होतो, रामाने यावं, परत यावं. कारण भरत खूप बोलला, शिव्या दिल्या आईला. माता न तू वैरिणी, तू माझी वैरिणीस, तू माझं भलं करणारी नाहीस. इतका खेळ खंडोबा झाला. वशिष्ठांचंही राम ऐकत नाही. नम्रपणाने म्हणतात, गुरुजी तुमची आज्ञा शिरोधार्य आहे, पण मी बापाचं आज्ञा आता भंग करू का? धर्मावरती आता डायलॉग चाललाय. आणि बापानी वनात जायला ज्यावेळेस वचन दिलेले ते वचन सांभाळू का तुम्ही सांगतायत आणि प्रजाजन सांगतायत, माता सांगतायत म्हणून राज्य करू? कोणाचं ऐकू मी सांगा? दोन माझ्यासमोर प्रश्न आहेत. तुमची आज्ञा आहे, जनतेची आज्ञा आहे, मातेची आज्ञा आहे, आणि इकडे माझी पित्याची आज्ञा आहे. कोणतं ऐकू? आणि मग म्हणाले, मग मी शेवटी असं ऐकतो की महाराजा जनक आले. त्यावेळेस रडले नाहीत, पडले नाहीत, आसू दिसले नाही. मी खूप शोधलं आणि त्यांना जज केलंय, सासऱ्याला जज केलंय की आज स्वतः धर्मराज राम म्हणतायत. धर्मराजाप्रमाणे माझे सासरे आहेत, त्यांनी निकाल द्यावा. ते म्हणाले राज्य कर, मी जातो. आणि ते म्हणाले वनात जा, मी जातो. आता सांगा, आपण सासरे असतो, इमिजिएट कोणता फतवा काढला असता? आणि ज्यावेळेस जनकाला हे केलं आणि त्यांच्यावर सोडलं, सगळ्यांनी विनंती जनकांना केली, महाराज वाचवा आता आम्हाला.
जरा तोंडातून निघू द्या तुमचे धर्मशब्द, रामाला द्या, सांगा, निर्णय द्या. स्पष्टपणे महाराजा जनकाने सांगितलं, नो, वनात जा. तितकीच जनकांची पत्नी तेवढीच सामर्थ्य संपन्न. सीतेला सगळी आज्ञा देते आणि त्याच चित्रकूटच्या याच्यामध्ये सीतेला सांगते आणि सगळ्या बाकीच्या तिन्हींना सांगते, आपल्या पोरींना 14 वर्ष आता माहेरी यायचं नाही. काय म्हणजे कमालीचे वाटतात बा, कमालीचा काय देश होता. नाही तर आपली तर दुसऱ्याच गाडी नाहीये. रामचित्र कुठून गेले की तुमचं तिकीट आहे देऊन कटवा जनकपुरी. 14 वर्षानंतर टाटा बाय बाय, काही गरज नाही आपल्याला. 14 वर्ष यायचं नाही. आणि रामाची आठवण, दुसरा शब्द आहे रामाची आठवण येऊ देऊ नका. आणि कोणाला माता कैकेयीला येऊ देऊ नका, ती फार जळते. आणि तिघींना येऊ देऊ नका, कौशल्येला येऊ देऊ नका. त्यांचं आरोग्य सांभाळा, शरीर सांभाळा, 24 तास त्यांच्याजवळ तुम्ही असा, माहेरी यायचं नाही. किती आसक्तीचा त्याग आणि कर्तव्याची धर्मसंमत कर्तव्य. एक एक गोष्ट पहा. कशाकरता म्हटलं मी, अशा नाही की माझी सीता वनात चाललेली आहे असं देऊन टाका, झालं तर झालं पाप. नो, जे असेल योग्य ते असं सुनिश्चित अंतरी. मेरू पर्वतासारखं त्यांचं मन होतं, धीट मन होतं जनकांचं. आणि जनकपत्नींचं डावलल्या गेलं नाही, शेक झालं नाही, कच्छ नाही. म्हणून राजा जनकांचं उदाहरण घेतलंय. आणि मी तेच उदाहरण तुम्हाला देत चाललोय, कारण भगवद्गीतेचा आदर्श महाराजा जनक आहे संसारातले. मेरू पर्वतासारखं थोडी लहर उठता कामा नये, चंचलतेची थोडीही नाही. आशा, आकांक्षा, दुःख, शोक, भय कुठलं नाही. याला संन्यास म्हटलं. आताचे संन्यासी असे आहेत का? तोंड उतरलेले, कष्ट घेत आहेत पण तोंडावर सगळं झलक दिसते. काय सांगू नये, किती टेन्शन. आताच्या महाराजा इतकं तर टेन्शनच नाही. मी एका महाराजाला स्पष्ट म्हणलो, तुमच्यासारखा तर कोणी संसारी नाही. हा नाही नाही म्हणले, आम्ही संन्यास घेतला, पण तुमच्या इतकं कोणी संसारी नाही. आम्ही आपलं थोडासा करतो, तुम्ही महासंसार करायला. किती टेन्शन. टेन्शनची दुकानदारी आहे सध्याचे तथाकथित सगळे संन्यासी. टेन्शनची दुकानदारी, काही नाही, कुठेच बसत नाहीत कोणी. फार अवघड आहे विषय. आणि मी माझी आईसी का सांगतोय, हे कॅसेटमध्ये नोंद झाली पाहिजे, कारण भविष्य उभं करायचं आहे. मी आताच्या काळाकरता सांगत नाही. नाही आताच्या काळाने ऐकलं, अरे अनंत काळाकरता ह्या कॅसेट राहतील. असा घडला पाहिजे समाज, असे घडले पाहिजेत भक्त, असा घडला पाहिजे ज्ञानेश्वरींचा साधक.